महाराष्ट्रातील सर्वात मानाची क्रीडा स्पर्धा म्हणजे महाराष्ट्र केसरी। या वर्षीची महाराष्ट्र केसरी पार पडलेली आहे, आपल्यासाठी खूप महत्त्वाची असणार आहे, याच्याबद्दलच आपण माहिती पाहूया। तर बघा, या वर्षीची जी महाराष्ट्र केसरी होती ती एकूण 68वी महाराष्ट्र केसरी होती आणि ही पुण्यातील वाघोली या ठिकाणी पार पडलेली आहे। आणि 68व्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेत महाराष्ट्र केसरी ठरलेले पैलवान आहेत हर्षवर्धन सादगीर, हे एक मूळचे नाशिकचे आहेत। आणि उपमहाराष्ट्र केसरी ठरलेले पैलवान आहेत सोलापूरचे महेंद्र गायकवाड। आणि जे महाराष्ट्र केसरी झाले त्यांना या वर्षी बक्षीस दिलं फॉर्च्युनर गाडी आणि चांदीची गदा। आणि हर्षवर्धन सादगीर हे दुसऱ्यांदा महाराष्ट्र केसरी झालेत, म्हणजे ते डबल महाराष्ट्र केसरी झालेत। आणि डबल महाराष्ट्र केसरी होणारे हर्षवर्धन सादगीर हे 7वे पैलवान आहेत। या अगोदर 2020 साली सुद्धा ते महाराष्ट्र केसरी झाले होते। या वर्षीची 68वी स्पर्धा ही रामकृष्ण सातव आणि महाराष्ट्र कुस्तीगीर संघ यांनी मिळून आयोजित केली होती वाघोली या ठिकाणी। जे महाराष्ट्र कुस्तीगीर संघ आहे त्याचे अध्यक्ष आहेत रामदास तडस। आता ही जी महाराष्ट्र केसरी स्पर्धा असते याची सुरुवात 1961 ला झाली, पहिली स्पर्धा छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी, आणि पहिले विजेते होते दिनकर दयारी हे। आतापर्यंत सर्वात जास्त वेळा 3 वेळा महाराष्ट्र केसरी जिंकणारे दोन पैलवान आहेत, एक आहेत नरसिंह यादव आणि दुसरे आहेत विजय चौधरी। सर्वात तरुण महाराष्ट्र केसरी आतापर्यंत आहेत युवराज पाटील, 17व्या वर्षी महाराष्ट्र केसरी झाले होते। आणि मागच्या वर्षी 2025 चे महाराष्ट्र केसरी होता पृथ्वीराज मोहोळ। आणि ही जी महाराष्ट्र केसरीला चांदीची गदा दिली जाते ती महाराष्ट्र केसरीची स्पर्धा सुरू करणारे मामासाहेब मोहोळ यांच्या कुटुंबातर्फे दिली जाते, हे पण या ठिकाणी लक्षात ठेवा। चालू घडामोडीच्या अशा नियमित अपडेट आपण दररोजच्या पीडीएफ स्वरूपात आपल्या महाराष्ट्र अकॅडमीवर अपलोड करत असतो, त्यामुळे आपलं महाराष्ट्र अकॅडमीचं जे ऍप आहे ते सर्वांनी डाउनलोड करा। दररोजच्या चालू घडामोडीच्या पीडीएफ तुम्हाला त्या ठिकाणी मोफत मिळणार आहेत।